नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण RTOचा प्री आणि मेनचा अभ्यासक्रम कोणकोणता आहे ते पाहूयात. तर प्रीला प्रश्नसंख्या 100 प्रश्न असणार आहे 100 गुणांसाठी आणि दर्जा जो आहे तो पदवीचा असणार आहे. मीडियम काय आहे? मीडियम मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये असणार आहे. परीक्षेचा कालावधी 1 तास असणार आहे आणि ही ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये नकारात्मक गुण म्हणजे नेगेटिव्ह मार्किंग 25% म्हणजे 1/4 असणार आहे. म्हणजे एक प्रश्न चुकला तर 1/4 वजा कमी करण्यात येईल. आता प्रीचा अभ्यासक्रम काय काय आहे तर यामध्ये जवळजवळ 8 घटक आहेत. इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. तर या 8 घटकांवर 100 प्रश्न विचारले जाणार आहे. इतिहासामध्ये काय काय विचारलं जाणार तर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. भूगोलामध्ये काय असेल? भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल, विशेष अभ्यास म्हणजे पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अंशांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, नंतर पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी म्हणजे भूगोलावर या घटकांवर प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था. आता अर्थव्यवस्थेमध्ये काय? भारतीय अर्थव्यवस्था. आता या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणते घटक आहेत तर राष्ट्रीय उत्पन्न, शेती असेल, उद्योग असेल, परकीय व्यापार असेल, बँकिंग, लोकसंख्या या टॉपिकवर प्रत्येक परीक्षेत प्रश्न असतोच. दारिद्र्य, बेरोजगारी, मृदा आणि राजकोषीय नीती. त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था असतील म्हणजे अर्थसंकल्प, लेखा परीक्षण इत्यादी. त्याच्यानंतर करंट अफेअर्स, चालू घडामोडीमध्ये काय आहे? जागतिक तसेच महाराष्ट्र भारतातील. त्याच्यानंतर पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्रामध्ये. नंतर सामान्य विज्ञान. आता सामान्य विज्ञान या घटकावर काय काय विचारलं जाणार म्हणजे फिजिक्समधील असतील, केमिस्ट्रीमध्ये असेल, जिओलॉजीमध्ये असेल किंवा बॉटनी किंवा हायजीन आरोग्यशास्त्र या घटकांवर प्रश्न विचारले जातील. आता अंकगणितमध्ये काय काय टॉपिक आहेत? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी. त्याच्यानंतर बुद्धिमापन चाचणी. आता बुद्धिमापन चाचणीमध्ये बेसिक रिझनिंगचे प्रश्न विचारले जातील बुद्धिमापन चाचणीमध्ये. आता मेनचा सिलेबस आपण मेनचा अभ्यासक्रम बघूया. तर ह्यामध्ये 150 प्रश्नसंख्या असणार आहे 300 गुणांसाठी. ही पण ऑब्जेक्टिव्ह टाईप होणार आहे. त्याच्यानंतर ह्यामध्ये स्ट्रेंथ कोणकोणते सब्जेक्ट आहेत? स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे, नंतर थिअरी ऑफ मशीन आहे. थिअरी ऑफ मशीनमध्ये हे स्पेसिफिक घटक दिलेले आहेत प्रत्येकात. कायनेटिक्स अँड डायनामिक्स ऑफ मशीन्स. त्याच्यानंतर हायड्रॉलिक मशिनरीज. त्याच्यानंतर थर्मल इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन सोर्सेस ऑफ एनर्जी. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट. त्याच्यानंतर पॉवर डेव्हलपिंग सिस्टीम अँड कन्स्ट्रक्शन आहे, कूलिंग अँड लुब्रिकेशन सिस्टीम, ट्रान्समिशन सिस्टीम, स्टीअरिंग सिस्टीम अँड स्टार्टिंग ड्राईव्ह यामध्ये वेगवेगळे घटक दिलेले आहेत. त्याच्यानंतर डिफरन्शियल रिअल ॲक्सेल अँड ब्रेक्स. त्याच्यानंतर व्हेइकल मेंटेनन्स अँड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट. नंतर ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम. नंतर इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिकल व्हेइकल आणि मोटर व्हेइकल ॲक्ट अँड रोड सेफ्टी. तर यामध्ये आपण पूर्वपरीक्षा आणि RTOच्या पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला. तुम्हाला जर असेच नवीन व्हिडिओ RTOच्या संदर्भात बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.